तर हाय गाईज, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी चालले आता पप्पांना डब्बा द्यायला. तर चला गाईज, आपण जाऊ डब्बा द्यायला. आता ग्राउंड फ्लोअर बटन दाबतो. आता खाली जाऊ आपण. आपण आलो आता खाली, गेट खोले मग जाऊ. गेट लावला, आता चालला डब्बा द्यायला. आता पप्पा येतील. पप्पा आलेत बघा, तिथून येतात बघा गाडीमधून. तर डब्बा दिला मी आता. तर मी चालले आता पप्पांना दाखवते बघा. पप्पा गाडी घेऊन चालले जातात त्यांची. बघा गाडी घेऊन चाललेत पप्पा. आता मी चालली घरी. मी आली लिफ्टच्या इथे. आता लिफ्टचं बटन दाबलं, आता लिफ्ट खोलेल आणि आपला 4था माळा टच. हाय गाईज, बघा आजचं वातावरण कसं आहे. आणि बघा मी बघा आजचा आउटफिट फक्त साधा सिम्पलच आहे. काही नाही आजच्या आउटफिटमध्ये, खाली सिम्पलच आहे. बघा तुम्हीच. आता चालले मी हॉलमध्ये. मम्मी काम करते ना, ते बघायला चालले मी. बघा मम्मीने अख्खा पसारा काढून ठेवला आहे. हे कपाट साफ करते मम्मी, पूर्ण काढलं आहे. आणि मंदिर रूमच्या पण इथे अख्खा पसारा ठेवला आहे. हे बघा, हे आमचे सेवालाल महाराज, आमचे गुरु आहेत ते. आणि हा माझा भाऊ. हे बघा, मेकअपचं सामान आहे, सगळा फेकायचं आहे, खराब झालेत. बघा मम्मी कशी साफ करते. सगळा पसारा काढला बघा. मंदिरच्या पण इथे सगळा पसारा ठेवला मम्मीने. तो आला आहे बिल्ली, पेपर द्यायला आला आहे तो पार्लरचा. चला पेपरमध्ये बघूया काय काय. चला बघूया. आता ऑफर चालू आहेत पार्लरमध्ये. ज्याला काही करायचं असेल तर DM करा. खाली नंबर दिले आहे बघा त्याच्यावर, पेपरवर. तर तुम्ही DM करा त्यांना. चला मग बाहेर जाऊन येऊया आपण. हे बाहेर मस्ती करतात बघा हे पोरं. आणि इथं काही चड्डे गिड्डे पॅन्ट काही घातलेलीच नाही. लाज पण नाही वाटत त्याला. बघा पोरी आहे त्याच्याकडे, तरी पण त्याला लाज नाही. आता मी त्याला बोलली तर त्याला रागला म्हणून तो गेला. चला गाईज, मग मम्मीकडे जाऊया आपण. बघा मम्मी कशी साफसूफ करून ठेवते, सगळं पुसून घुसून. तर बघा सगळं काढलं. बघा मंदिराकडे प्रसारी आहे बघा, पूर्ण साफ करते मम्मी. तर बघा गाईज, आता सगळं साफ करून झालं आहे. बघा कसं भारी दिसतं आता. तरी पण मम्मी पुसून ठेवते. आणि मी बघा कशी निर्लज्जसारखी रील्स बघते आणि रील्स बघत बसले. काय लाजच नाही मला. मम्मी काम करते आणि मी रील्स बघते. आणि मी गेले रेसिपीचे कला. बघा तेल टाकलं पातेल्यामध्ये, ते गरम होऊन द्यायचं. आणि त्याच्यात हे लसूण आणि मिरचीचं वाटण आहे. याच्यामध्ये जिरा, राई आणि कढीपत्ता टाकायचा. तर कसा तडका आला आहे बघा. आणि बघा याच्यामध्ये ताकमध्ये थोडा बेसन टाकायचा. बघा त्याच्यामध्ये वाटण पण टाकलं आहे आपल्या लसूण आणि मिरचीचा. आणि मिक्स करायचं ताक आणि बेसन. थोडा मस्त भाजू द्यायचा वाटण गिटण. आणि मग त्याच्यामध्ये ताक टाकून द्यायची जे आपण मिक्स केलं तर. आणि बघा मी कोथिंबीर टाकून सगळं क्रेडिट मी घेतलं आहे. 4-5 मिनिट ठेवायचं मस्त. कढी मग बंद करून टाकायचा. बघा कसा कलर आला एवढा भारी. आता मी चालले मम्मीकडं, कारण की तोरण लावायचे बाहेर. मम्मीने अख्खा पसारा काढून घेतला दिवाळीचा. आणि पप्पाला पकडायला लावला आहे तिने. बघा गाईच
कसा पसारा काढते मम्मी. आणि बघा मी चालले आता बाहेर. बघा लाईटिंग आहे. बघा आजचं वातावरण कसं भारी वाटतं. दिवाळी असलं सगळे घरी लाईट गीट असतात, सगळं असतं. तर बघा माझ्या मम्मीने बघा कसा बाल्कनी सजवली. आणि बघा गाईज मी पागलसारखी करते बघा मिररमध्ये. इथं मी दिसत नव्हती म्हणून थोडं आहे ना मी साईडला झाली. बघा कसं आता भारी दिसते ना. माझा अवतार बघा कसा झाला आहे. बघा आता शायनिंग मारते बघा कशी मी. तर चला आता मी चालली हॉलमध्ये. तरी बघा माझी छोटी बहीण कोरियनचे मूवीज बघते. तिला कोरियनचे मूवीज आवडतात, तर मूवी बघते मी त्यांची. चला मी दाखवते माझी मी आज रांगोळी बनवलेली. तर रांगोळी बघा मी आज बनवलेली. एवढी तर काय भारी नाही, पण बनवली जेवढी येत होती तेवढी प्रयत्न केली. आणि बाजूवाल्याने बघा ना काय केलं आहे माझ्या रांगोळीमध्ये. कसं गोल गोल बनवलं, खराब केली माझी त्यांनी रांगोळी सगळी. काय करणार आता, बनवून पण काय फायदा नाही. चला मग चालले मी आतमध्ये तर तोरण घ्यायला. तोरण घेतलं आहे मी आता. मग आपण जाऊया हॉलमध्ये. हॉलमधून आली ही बघा, या आले आता. हिला टेन्शनमध्ये दिसते बघा कशी बघते ती. काय झालं काय माहीत तिला. तर आपण जाऊया बाहेर तोरण लावायला. बघा तोरण घेतलेत मी. हे चारी बाजूने लावायचे आपल्याला तोरण. हे काढून तोरण लावायचे दुसरे. आणि बघा हिने माझी अख्खी रांगोळी खराब केली आहे. ती पण चप्पल काढते तर नीट काढत नाही. मला लय राग आलता ह्याच्यावर. बघा तुम्हाला दाखवते कशी रांगोळीने खराब केली. चप्पल बघा ना कशी काढली. चप्पल त्याच्या आतमध्ये घातलेली निर्लज्जासारखी. अजून हसत पण होती ही सारखी. बघा तिथं बसले तसं लय काम करून थकली ती. चला गाईज मग आजचा ब्लॉग एवढाच आहे. बाय गाईज.